नमस्कार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक वाद जोरात पेटलाय. एका वक्तव्यामुळे निर्माण झालेला तणाव आता थेट आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय. अंजनगाव येथे उभ्या असलेल्या एका पुतळ्याच्या मुद्द्यावरून हा संपूर्ण वाद सुरू झालाय. या प्रकरणात एका जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. हे वक्तव्य समाजाच्या भावना दुखावणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य कोणीही करू नये. त्यांनी जैन मुनींवर टीका करत असंही म्हटलं की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होतो आणि याचा परिणाम सर्वांवर होतो. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की समाजातील शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. कोणताही धर्म, कोणताही समाज असो, त्यांच्या भावना जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. या प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे लक्ष्मण हाके. त्यांच्या भूमिकेबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे हा वाद अधिकच वाढताना दिसत आहे. घटनेनंतर अंजनगाव परिसरात काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक पातळीवर काही नागरिकांनी निषेधही व्यक्त केलाय. सोशल मीडियावर या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. यासाठी सर्वांनी संयम बाळगायला हवा. त्यांनी इशारा देत सांगितलं की जर अशा प्रकारची वक्तव्य पुन्हा झाली तर समाज त्या विरोधात आवाज उठवेल. या संपूर्ण प्रकरणामुळे आता हा मुद्दा केवळ अंजनगाव पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राज्यभर चर्चेचा विषय बनलाय. विविध स्तरांवर याबाबत प्रतिक्रिया येत आहेत आणि पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, एका वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता मोठ्या चर्चेत बदललाय. समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर बोलताना जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय. आता पुढे या प्रकरणात काय निर्णय घेतला जातो, संबंधित व्यक्ती काय भूमिका घेतात आणि प्रशासन कसं पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं या विषयावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन पुढच्या अपडेट्ससह. धन्यवाद.